बीड जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या आश्रमशाळांमधील अनागोंदी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळाविरोधात आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यातील 45 आश्रमशाळांमध्ये सुमारे 750 शिक्षक आणि कर्मचारी कार्यरत असून अनेक संस्थांमध्ये संस्थाचालक आणि त्यांच्या कुटुंबियांचं वर्चस्व आहे। काही ठिकाणी अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक आदी पदांवर एकाच कुटुंबातील सदस्य असल्यानं आश्रमशाळा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीप्रमाणे चालवल्या जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। पाहुयात। कर्मचाऱ्यांनी केला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक पिळवणुकीचा आरोप। आश्रमशाळांमधील संस्थाचालकांचा मनमानी आणि भ्रष्ट कारभार। संस्थाचालकांच्या विरोधात सामाजिक न्याय भवनासमोर निदर्शनं। बीड जिल्ह्यातील आश्रमशाळा संस्थाचालकाच्या प्रायव्हेट लिमिटेड झाल्या। जे कर्मचारी आहेत ते घरातलेच नातेवाईक आहेत, तर दुसऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र वेगळी वागणूक देत आहेत। इतर कर्मचाऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते। या संदर्भात कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा तक्रार करून देखील प्रशासन स्तरावरून दखल घेतली जात नाही। संबंधित प्रकरणामध्ये याच सहाय्यक संचालक बीड यांच्याकडे तक्रार केल्यानंतर याच कार्यालयामध्ये त्यांच्या पतीला मारहाण झालेली आहे, आरवाची शिवीगाळ झालेली आहे। म्हणजे एखादी जर पाहिलं तर या प्रकरणी पाटोदा तालुक्यातील वडझर येथील आश्रमशाळा जे आहेत ते धनंजय सानपाने त्यांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत। याच्यामध्ये ते दोषी सुद्धा सिद्ध झालेले आहेत, मात्र सहाय्यक संचालक त्यांची पाठराखण करतात। त्यांचं कुठेतरी आर्थिक साठलोट आहे। सर्व आश्रमशाळांचे उच्चस्तरीय ऑडिट आणि ऑनलाईन हजेरी कारभारात पारदर्शकता आणावी। आश्रमशाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ऑनलाईन हजेरी सुरू करावी। सर्व आश्रमशाळांचे उच्चस्तरीय समितीकडून विशेष ऑडिट करण्यात यावे। महिला कर्मचाऱ्यांनी वेतन मागितलं म्हणून त्याचा छळ केल्या प्रकरणाची चौकशी करावी। संस्थाचालकांनी गेल्या 6 महिन्यापासून पगार दिलेला नाही, तसेच संस्थाचालक संस्थेचं काम करायला न सांगता त्यांची वैयक्तिक शेतातील कामं सांगत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी संस्थाचालकांविरोधात केलाय। 6 महिन्याची मला पगार नाहीये। आज माझा हप्ता रुकलेला आहे बँकेचे। मला फार त्रास होते। नातेवाईकांनी ह्याला काय करायचं? काय मागणी तुमची? माझी मागणी काय, मला 6 महिन्यापासून वेतन भेटावं, माझे सह्या व्हावा, सगळं व्यवस्थित व्हावं, नंतर मला त्रास नाही व्हावा। नंतर त्रास झाला की त्याला जबाबदार संस्थाचालक राहतील। संस्थाचालकांची कर्मचाऱ्यांविरोधात सतत कुरघोडी सुरू आहे। अन्याय, अत्याचार सुरू आहे। आश्रमशाळांमधील कर्मचारी सुरक्षित असतील तर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित आहे। मात्र प्रशासन संस्थाचालकांना पाठीशी घालतंय। संस्थाचालक जर कार्यालयामध्ये येऊन कर्मचाऱ्याला मारहाण करत असेल तर त्या शाळेवर त्या कर्मचाऱ्यांचे काय हाल असतील असा सवाल आता उपस्थित होतोय। नियमबाह्य पद्धतीने कर्मचाऱ्यावर अन्याय करत असतील तर त्यांना कडक शासन झालं पाहिजे, परंतु तसं न होता संस्थाचालक आणि अधिकारी संगनमत करून गुलदस्त्यामध्ये आपला अहवाल गुंडाळून ठेवतात आणि कर्मचाऱ्यावर अन्याय करतात। त्याच्यामुळे कर्मचारी आश्रमशाळेचा आपल्या बीड जिल्ह्यातलाच नव्हे तर पूर्ण राज्यातला संस्थाचालकांच्या आणि अधिकाऱ्याच्या दबावाखाली पूर्णतः दबलेला आहे। 2020 पासून कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे। संबंधित संस्थाचालक हजर असताना गैरहजर दाखवून सेवा समाप्तीची कार्यवाही केली आहे। आश्रमशाळांमधील विरोधात कर्मचारी न्यायालयात गेले। त्या व्यतिरिक्त इतर कामं सांगितल्यामुळे कर्मचारी या संस्थाचालकाच्या विरोधात गेले। हजर असताना गैरहजर दाखवून जे काही सेवा समाप्तीची कार्यवाही करत असतात त्या कार्यवाहीच्या विरोधात आम्ही सातत्यानं कायदेशीर मार्गानं सहाय्यक संचालक, प्रादेशिक उपसंचालक, संचालक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन न्याय मागणी केलेली आहे। ज्या पद्धतीनं शिक्षक म्हणून जे काही काम करावं लागतं त्या व्यतिरिक्त इतर कामे करण्यासाठी तिथं मजबूर केलं जातं आणि जर ती कामं जर नाही केली तर एकतर्फी कार्यवाही करून सेवा समाप्त केली जाते। बीड जिल्ह्यातील वडझरी आणि अंतरवड पिंपरी या आश्रमशाळेमध्ये झालेल्या गैरप्रकारासंदर्भात त्यांनी निवेदन दिले। वडझरी आश्रमशाळेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संस्थाचालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये वाद सुरू आहे। या संदर्भात प्रशासक नेमले। शाळेचे संस्थाचालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये वाद झाले होते। दिनांक 15 जुलै 2026 रोजी वाद झाले होते। त्या अनुषंगाने 17 जुलै 2026 रोजी माननीय संचालक मॅडम यांनी त्यांच्या स्तरावरून एक समिती नेमली होती। त्या अनुषंगाने दिनांक 20 जुलै 2026 रोजी सदर समितीमार्फत त्या शाळेची पूर्ण चौकशी आणि झालेल्या वाद याबाबतही पूर्ण चौकशी करून सर्व कर्मचाऱ्याचे जबाब नोंद करून त्याचा अहवाल शासनास सादर केलेला आहे। आश्रमशाळांमधील या गैरप्रकारांबाबत वारंवार तक्रार करूनही त्यावर ठोस प्रशासकीय कारवाई होत नाही।
अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.